ओम ग गणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेश पुराण कथासार अध्याय 36। पुत्राने दिला मातेस शाप। रखमागंधाची कथा ऐकून झाली तरी व्यासांच्या मनात अजून सुद्धा जिने रखमागंधास उगाच शाप दिला त्या मुकुंदचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याची उत्कंठा होती। व्यासांचा तो तसा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव व्यासांना सांगू लागले, मुकुंदेला झिडकारून रखमागंध निघून गेला, तिची कामेच्छा पूर्ण नाही झाली, पण तो काम तिला काही चैन पडू देईना। तिच्या डोळ्यासमोर एकसारखी रखमागंधाची मूर्ती येत होती, तिला सर्वत्र तोच दिसत होता। ती त्याच्या विरहाने होरपळून गेली होती। एकदा ती एकटीच अशा अवस्थेत रानात भटकत असताना इंद्राने तिला पाहिले। ती रखमागंधासाठी वेडीपिशी झाली आहे, तिला कामशांतीची गरज आहे हे ओळखून इंद्राने रखमागंधाचे रूप धारण केले आणि तिच्याशी अंगसंग केला। या गोष्टीची बिचाऱ्या वाचकोनी मुनींना कोणतीच कल्पना नव्हती। पुढे मुकुंदने एका पुत्रास जन्म दिला। त्या पुत्राच्या जन्माने वाचकोनी मुनींना मोठा आनंद झाला। त्यांनी आपल्या या मुलाचे नाव गुरुसमंद असे ठेवले। ऋषींनी उचित वेळी त्या पुत्राचे व्रतबंधनही केले। त्यास नाना शास्त्र, कला, विद्या, वेद यांच्यात पारंगत केले। पुढे तर असे झाले की त्या गुरुसमंदास एक ज्ञानी म्हणून मोठमोठ्या ऋषींसोबत एका धर्मकार्यासाठी मगध देशाच्या राजाकडे जाण्याचा योग आला। तिथे झालेल्या धर्मचर्चेत गुरुसमंदाने मीच ज्ञानी आहे असे वर्णन केले, अहंकारी भाष्य केले। तेव्हा अत्री ऋषींनी त्याला असे सांगितले की तू वाचकोनी ऋषींचा पुत्र नाहीयेस, तू रखमागंधाचा पुत्र आहेस। प्रत्यक्ष तुला तुझ्या पित्यालाही तुझे जन्मरहस्य माहीत नाही। हवे तर जा आणि आपल्या मातेस विचारून खात्री कर। आत्रीच्या त्या शब्दांनी त्याचे मन फार दुःखी झाले। त्याने सरळ आश्रमात येऊन आपल्या मातेस म्हणजे मुकुंदेस माझा खरा पिता कोण असा प्रश्न केला। अखेर तिला पण ते कटू सत्य लपवता आले नाही। तिच्या तोंडून आपले जन्मरहस्य कळताच त्याचा क्रोध नावर झाला। तो संतापून म्हणाला, छे, आज तर मला तुला माता म्हणतानाही लाज वाटते आहे। तू माझ्या पित्याचा ऋषी वाचकोनी यांचा पण विश्वासघात केला आहेस। तू पापी आहेस, तू दुराचारी आहेस। मी तुला शाप देतो की तू एक काटेरी बोरीचं वृक्ष होशील, त्याला कोणीही प्राणी हात सुद्धा लावणार नाही। मुकुंदने तो पुत्राचा शाप ऐकला आणि ती सुद्धा अति क्रोधित झाली। पुत्राने मातेस शाप द्यावा या कल्पनेने ती सुद्धा संतापाच्या भरात पुत्र गुरुसमंद ह्यास शाप दिला की पुढे भविष्यात तुझे नाव धुळीस मिळेल, असा एक भयानक राक्षस पुत्र तुझ्या घरात जन्मेल। तुझे ज्ञान, विद्या, कला सर्व काही मातीत मिळेल। दोघांनी एकमेकांना शाप दिला तेव्हा त्या ठिकाणी एक आकाशवाणी झाली की अरे, गुरुसमंद हा रखमागंधाचा नाही तर देवेंद्राचा पुत्र आहे। पुत्राच्या शापाने एका क्षणात मातीच्या एका बोरीच्या झाडात रूपांतर झाले। गुरुसमंद याने मात्र तपश्चर्येला जाण्याचा मार्ग निवडला। त्याने आपला सर्व भार देवावर टाकला आणि तो दूर निघून गेला। मातेने तू रखमागंधाचा पुत्र सांगावे तर आकाशवाणीने तू देवेंद्राचा पुत्र आहेस अशी ग्वाही द्यावी। या साऱ्यांचा गुरुसमंदास मोठा विस्मत वाटला। अखेर जन्म कसा मिळाला याचा विचार करता करता प्राप्त जन्माचे सार्थक करण्यासाठी त्याने श्री गणेश उपासनेचा मार्ग निवडला आणि तो दूरवर फिरत फिरत एका रम्य अशा प्रसन्न स्थानी झाला। तिथे त्याने एक स्थान निश्चित केले। पवित्र स्नान करून श्री गणेशाचे ध्यान करून त्यांची मंगलमूर्ती डोळ्यासमोर आणून त्याने ओम गणानात्वा या पित्याकडून वाचकोनी गायत्री उपदेश करता पिता मिळालेल्या गणेश मंत्राने त्यांची तपोसाधना चालू केली। ही अशी जप उपासना तो करीत असताना हजारो वर्षाचा काळ लोटला। मग अचानकपणे एका मंगल प्रभाती त्याची कठोर आणि दीर्घ काळ चाललेली ती उपासना पाहून श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यास दर्शन देण्यासाठी तिथे प्रकट झाला। गुरुसमंदाचे अचानक डोळे उघडून समोर पाहिले तो काय, तो ज्या गणेशाची तपसाधना करीत होता तो श्री गजानन त्यांच्या समोर दिव्य रूपात उभा होता। गुरुसमंदाने पुढे होऊन आपल्या आराध्य देवतेस साष्टांग नमस्कार घातला। श्री गजाननाने त्यास दर्शन देऊन वर माग असे म्हणताच तो नम्रपणे हात जोडून म्हणाला, हे गणेशा, मला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तो खऱ्या अर्थाने सार्थकी लागू दे। आत्मज्ञानाचा ठेवा तू मला दे। देवा, तू मला सर्वात जे श्रेष्ठ ज्ञान असे आत्मज्ञान दे आणि मला देवदेवता, मानव, दानव या सर्वांमध्ये पूज्य असा बनव।
तुझ्या श्रेष्ठ भक्तगणांपैकी एक भक्त म्हणून माझी गणना होऊ दे. हे मंगलमूर्ती, तू माझ्यावर प्रसन्न होऊन मला वर देण्यासाठी इथे या स्थानावर प्रकट झालास, ते हे स्थान पुण्यवान होऊ दे. तू इथे यासाठी श्री वरदविनायक या नावाने कायम निवास करून राहावे अशी माझी इच्छा आहे. तूच मला इच्छापूर्तीचे वरदान दे. त्यावर अति प्रसन्न झालेल्या श्री गणेशाने त्यास असे अभिवचन दिले की, हे वस्ता वृषमंदा, मी तुला ब्रह्मत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. गणनात्वा या मंत्राचा तूच द्रष्टा ऋषी म्हणून त्रैलोक्यात ख्याती पावशील. तुझी सर्वत्र एक थोर वेद ज्ञाता म्हणून गणना होईल. तुला एक असा पराक्रमी पुत्र होईल की जो केवळ एका शिवाशिवाय अन्य कोणाकडूनही पराजित होणार नाही. तसेच हे वत्सा, तू इथे ज्या वनात माझे घोर तप केले आहेस, तो हा भूप्रदेश वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध पावेल. कृतयुगात पुष्पक, त्रेयुगात मणिपूर, द्वापार युगात मानक, तर कलियुगात हा प्रदेश भद्रक या नावाने प्रसिद्ध पावेल. अशा शुभाशीर्वाद देऊन श्री गणेश अंतर्धान पावला. पुढे त्या गृहसंबंधाने तिथेच एका गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून तिथे एक सुंदर असे मंदिर उभारले. या स्थानावरचा गणपती हाच पुढे श्री वरदविनायक या नावाने प्रसिद्ध पावला. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.